नमस्कार, नानीज भुवन किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत। एप्रिल महिना सुरू झालेला आहे आणि अशा भयंकर उन्हाळ्यात कैरी पाण्याशिवाय दुसरं परफेक्ट ड्रिंक असूच शकत नाही। हे एक ट्रेडिशनल पेय आहे जे कच्च्या कैरीपासून बनतं। अतिशय हेल्दी आणि यमी, आपली तृष्णा शांत करणारं असं हे कैरीचं पन्ह उन्हाळ्यातील आपलं सर्वोत्तम साथीदार आहे। चला पन्ह बनवायला सुरू करूया। या आहेत माझ्याकडे नवीन सीझनच्या मस्त ताज्या कैऱ्या। सगळ्यात आधी आपण याला अशा थोड्याशा चिरा पाडून घेऊया, म्हणजे स्टीम झाल्यावर आपल्याला सालं काढायला सोपं पडेल। आता या कैऱ्या मी वाफवून घेणार आहे। कुकर मध्ये पाणी न घालता याच्या 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। आता याच्या सगळ्या साली आपण काढून घेऊया आणि हा कैरीचा सगळा पल्प आपल्याला काढून घ्यायचा आहे। आता हा सगळ्या कैऱ्यांचा गर आपला काढून तयार आहे। आता आपण मोजून घेणार आहोत, कारण जितका हा पल्प आहे तितकाच आपल्याला गूळ लागणार आहे। आता आपला इथे 1 कप आणि 1/3 कप पल्प तयार झालेला आहे। आपण याच्यात बरोबर याच मापाने गूळ मिक्स करणार आहोत। आता जितका हा पल्प आहे बरोबर त्याच मापाने मी गूळ घेतलेला आहे। आता हा याच्यात छान मिक्स करून घेऊया। आता एका चाळणीत मी हे सगळं मिश्रण काढून घेणार आहे। हे आपण छान सगळं याच्यात चाळून घेऊया। असं चाळून घेतल्यामुळे आपल्याला एकदम स्मूथ पल्प मिळेल, जो आपण 6 महिने पण स्टोर करून ठेवू शकतो। आता हे कैरीचे धागे वगैरे याच्यात राहिलेले आहेत ते आपण फेकून देणार आहोत आणि हा आपला एकदम स्मूथ लोण्यासारखा पल्प तयार झालेला आहे। आता हा एका काचेच्या बरणीत मी भरून ठेवणार आहे। हे 6 महिने तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून वापरू शकता। आणि तयार आहे आपलं स्वर्गीय चव असलेलं पन्ह। ग्लासमध्ये 1 चमचा घ्यायचं, त्याच्यात थोडेसे बर्फाचे खडे आणि थंडगार पाणी किंवा सोडा घालून मस्त सर्व करायचं। हे पिल्यानंतर आपली तहान तर भागतेच, पण आपलं मनही अगदी शांत होऊन जातं। रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा। परत भेटू अशीच एक थंडगार रेसिपी घेऊन। तोपर्यंत स्वस्त रहा, मस्त रहा।